स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। कोरोनासाठी प्रशासन सज्ज, नागरिकांनी घाबरून न जाता त्रिसूत्रीचे पालन करावे, प्रशासनाचे आवाहन। आयसीएच्या अध्यक्षपदी डॉक्टर वाल्मिक सरोदे यांची वर्णी, 10 वर्षानंतर महाराष्ट्राला अध्यक्षपदाचा बहुमान। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नव्याने येणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाला घाबरून न जाता नागरिकांनी मास्क वापरून सॅनिटायझरचा वापर करीत वारंवार हात धुवावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले असून प्रशासन सज्ज झाल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली। कोविडच्या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभाग अत्यंत दक्ष आहे। जे काही सूचना काल परवा स्टेटकडनं आणि सेंटरकडनं आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्या अनुषंगाने 2 दिवसा अगोदर माननीय प्रशासक महोदय डॉक्टर चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोग्य विभागाची या संबंधित पूर्ण तातडीने बैठक घेतलेली आहे आणि जे काही गिअर अप करण्यासाठी ज्या काही सूचना आहेत त्या सूचना त्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। आमच्याकडे मेल्ट्रॉन जे की फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह आणि थर्ड वेव्हमध्ये 350 बेडचं ऑक्सिजनेटेड बेडचं आपल्याकडे रुग्णालय अद्यावत उपलब्ध आहे, ते 350 बेड आहेत। तसेच आपण थर्ड वेव्हमध्ये नेहरू नगर, इवोसी पदमपुरा या ठिकाणी 100 बेडची व्यवस्था केलेली आहे। तसंच N8 आणि N11ला सुद्धा आपण 50 ऑक्सिजनेटेड बेडची व्यवस्था आपल्या रुग्णालयात तयार केलेली आहे। त्यामुळे 650 बेड आपल्या महानगरपालिकेचे ऑक्सिजनेटेड बेड आहेत। मनपा हद्दीतही 7-7.5 हजारापर्यंत आपले पूर्ण बेड आहेत। ऑक्सिजनचा साठा आपल्याकडं भरपूर आहे, स्टोरेज भरपूर आहेत। जम्बो सिलेंडर 1263 जम्बो सिलेंडर आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, बायपॅप आहेत। तर आपल्याकडं यंत्रणा पूर्ण तयार आहे। पूर्ण नागरिकांना माझं फक्त एवढं आव्हान राहील की ही जी काही आपल्याला आता 4th वेव्ह वगैरेचं जे काही सर्व चालू आहे आणि आजूबाजूच्या देशामध्ये जे काही रुग्ण वाढत आहेत, त्या दृष्टीने आजपासून सगळ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे। आणि आम्ही सुद्धा जे काही ILI सारीचे वगैरे जे काही पेशंट आहेत त्यांचं इमिजिएट आपण RT-PCR टेस्टिंग करतोय, त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल पाठवतोय आणि त्यांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट जे आहेत त्यांचं सुद्धा आम्ही इमिजिएट टेस्टिंग करतोय। पूर्ण 40 आरोग्य केंद्रामध्ये आपण फॅसिलिटी उपलब्ध केलेली आहे की ज्या ठिकाणी औरंगाबाद शहराच्या प्रत्येक एरियामधल्या लोकांना ॲक्सेसिबिलिटी राहील की जाऊन त्यांनी आपलं कोविडचं टेस्टिंग करता यावं। त्याबरोबरच इवोसी पदमपुरा इथं सुद्धा आपलं टेस्टिंग सेंटर आहे। तर आरोग्य यंत्रणा, आरोग्य विभाग, महानगरपालिका औरंगाबाद अत्यंत प्रभावीपणे या सर्व गोष्टीला लढा देण्यासाठी सज्ज आहे। काय रूल्स वगैरे आलेले आहेत सध्या पाळण्यासाठी? रूल्स म्हणजे हेच सध्या की सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। ज्यांचं व्हॅक्सिनेशन राहिलं त्यांनी व्हॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे। ज्यांना थोडे बहुत बी सिम्पटम्स वाटतात त्यांनी ताबडतोब टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे, टेस्टिंग वाढवणं गरजेचं आहे। जे ILI सारीचे पेशंट आहेत त्यांचं टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे। आणि जसं पंतप्रधान महोदयांनी काल डिक्लेअर केलेलं आहे की मास्क गर्दीच्या ठिकाणी जे काही आहे ते मास्कचा यूज केलेला हा सर्वांसाठीच फायद्याचा राहील। त्याप्रमाणेच मास्कचा यूजही लोकांनी गर्दीच्या ठिकाणी करणं आवश्यक आहे। तर या सर्व गोष्टींची काळजी घेणं सध्याच्या कंडिशनमध्ये गरजेचं आहे। सध्या हे टेस्टिंगचे पॉइंट सुरू करणार आहेत का सर? सध्या टेस्टिंग चालूच आहे, पण गर्दीच्या ठिकाणी किंवा या ज्या आपल्याला स्टेटवरनं रोज याच्याबद्दल VC घेतले जाते, स्टेटवरनं गाईडलाईन येत आहेत, ज्या काही गाईडलाईन आणि जे काही सूचना आम्हाला प्राप्त होतात त्याप्रमाणे आपण त्या पूर्ण गोष्टींचं पालन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या बचत खाते संकलन अभियान व ग्राहक मेळाव्याचे आयोजन पेठेनगर भावसिंगपुरा येथे करण्यात आले होते। यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद आंभोरे, उपाध्यक्ष चक्रधर मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकच्या बचत खाते संकलन अभियान व ग्राहक मेळाव्याचे आयोजन पेठेनगर भावसिंगपुरा येथील आमेन चौक येथे समाजसेवक विजय निकाळजे
यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद आंभोरे, बानाईचे पदाधिकारी इंजिनियर BK अदमाने, भदंत डॉक्टर M सत्तपाल महाथेरो, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे, माजी पोलीस उपाधीक्षक दौलतराव मोरे, उपाध्यक्ष चक्रधर मगरे, संचालक डॉक्टर प्रमोद दुथडे, बळवंत रगडे, MD सोनवणे, छाया मेश्राम, प्रशांत कासोदकर आदी संचालक मंडळींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी या संचालक मंडळांनी उपस्थित परिसरातील नागरिकांना बँकेच्या ध्येय धोरणाविषयी माहिती दिली। यावेळी बचत खाते संकलन अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली। सदर कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा निकाळजे यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाला प्राध्यापक मनोहर लोंढे, गणेश खंडाळे, आप्पासाहेब बचके, व्यंकटराव काळे, विजय खोतकर, संदीप पगारे, अण्णासाहेब बोरगे, सुशील भालेराव, मनीष आवटे, राहुल शिरसाट यांच्यासह आदींची उपस्थिती होती। तर या ठिकाणी दिवसभर बँकेच्या खाते उघडण्यासाठी आणि नवीन खातेदारांना भाग भांडवल देण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आले होते। नवीन खाते उघडण्यासाठी बँकेचे मुख्य अधिकारी BS शिंदे, व्यवस्थापक बाळू मिरगे, अनिल बिरारे, संतोष सांगळे, बाळू बावस्कर, अनिल बनसवाल, संजय चव्हाण आदींनी नवीन नोंदणीचे काम पाहिले। ह्याच दरम्यान दुसऱ्या एका बँकेची एक समजा 2-5 वर्षाचा फरक असेल अशी देवगिरी बँक पण स्थापन झालेली होती। त्या बँकेचा आणि आपल्या बँकेचा जर समजा तुलना केली तर ती बँक फार मोठ्या प्रमाणात जवळपास 2-2.5 हजार कोटी त्याचं डिपॉझिट आहे आणि आपलं फक्त 13 कोटीच आहे। तर आपली ही बँक कुठंतरी नावारूपाला यायला पाहिजे। त्या बँकेला नाव आहे, बाबासाहेबांचं नाव आहे आणि बाबासाहेबांचं नाव असल्यामुळं हा जो आम्ही खटाटोप करतोय, नवीन संचालक मंडळ निवडून आणणं, आलेले आहेत, आपल्या मनासारखं झालेलं आहे। पाठीमागं काय केलं काय झालं त्याचे आता जास्त खोलात जायचं नाही। आता आम्ही इथून पुढे जो काही समजा जे काही समजा त्याचं कार्य करू संपूर्णपणे पारदर्शक असेल। बँकेचा पै आणि पैसा हिशोब द्यायला आम्ही बांधील आहोत। ब्रिटिश काउन्सिलच्या गव्हर्निंग मध्ये मंत्री म्हणून गेले, त्यांच्याकडे जवळपास 6 खाती होती। त्यामध्ये जलसंपदा होतं, सोशल वेलफेअर होतं, पॉवर ज्याला आपण वीज खातं म्हणतो ते होतं, ऊर्जा खातं होतं, जलसंपदा खातं होतं, अशी जवळपास 6 खाती बाबासाहेबांच्याकडे होती। बाबासाहेबांनी त्या काळामध्ये शेतसाऱ्याचे जे रेशो निश्चित केलेले होते ते अजूनही बदललेले नाहीये। म्हणजे शेतसारा सुद्धा कसा आकार द्यावा शेतसाऱ्याला, हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केलेलं होतं। म्हणजे शेतमजूर असेल, शेतकरी असेल, बाबासाहेबांनी जर मनावर घेतलं नसतं आणि दामोदर डॅम जर झाला नसता तर कदाचित आज जी 5 राज्य हिरवीगार दिसत आहेत, म्हणजे बाबासाहेबांची तर म्हणजे त्या काळामध्ये अखंड भारत होता, म्हणजे पाकिस्तान अस्तित्वात आलेलं नव्हतं, बांगलादेश अस्तित्वात आलेला नव्हता। अशा अखंड भारताची ओळख जर कुणाला होती तर ती 2च माणसं होती, एक होते बाबासाहेब आणि दुसरं गांधीजी। हे नाकारण्यामध्ये पॉइंट नाही, कारण गांधीजी सुद्धा तसा खूप मोठा माणूस होता। म्हणजे बाबासाहेब आणि गांधीजी यांचे फक्त 12 वर्षाचे संघर्ष आहेत बरं का पिके सर। म्हणजे 1920 ते 1932 पुणे करार होईपर्यंत, त्याच्यानंतर आपल्याला फारसे संघर्ष दिसत नाही। आंबेडकर गांधी आंबेडकर असा संघर्ष। मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला तो श्रमजीवी, कष्टकरी, घाम गाळणारा माणूस आहे। सलोखा प्रस्थापन संस्थेमार्फत शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधी अभियान राबवण्यासाठी सलोखा प्रस्थापन संस्था, महानगरपालिका औरंगाबाद यांच्यासह नागरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सहकार फाउंडेशन औरंगाबाद
यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवण्यासाठी बैठक घेण्यात आली. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी आणि मनुष्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणात इजा होत असून त्यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. यासाठी आता नागरिकांमधून विरोध प्रदर्शित होत असून काही समाजसेवी संस्था पुढे आल्या आहेत. याच संदर्भात गुरुवारी दुपारी सलोखा प्रस्थापन संस्थेच्या कार्यालयात नायलॉन मांजा विरोधी अभियान राबविण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये सलोखा प्रस्थापन संस्था, महानगरपालिका औरंगाबाद यांच्यासह नागरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सहकार फाउंडेशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये येत्या 28 तारखेला क्रांती चौक येथे दुपारी 12 वाजता संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेले जप्त केलेले पतंग व नायलॉन मांजा यांची होळी केली जाणार आहे. नायलॉन मांजा विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत पथनाट्य, बॅनर्स, पोस्टर्स लावणे, शाळांमधून विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा विरोधी जनजागृती करणे यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी महानगरपालिकाचे सहकार्य लाभत असून पोलीस प्रशासनाचीही मदत घेतली जाणार आहे. आजच्या बैठकीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर BS नाईकवाडे, मनपाचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहिद, बीबी म्हस्के, डॉक्टर PK गुट्टे, पठाण शकीला पठाण, ऋषी राजू पोवळके, अजय सातदिवे, सुनील लांडगे, राकेश सोनार, ऋषी वैष्णव, तुषार वाघमारे, तुषार शेलार, ऋषी घोडके, मानसिंग पाटील, शिवाजी झंझन, युवराज थोरात व इतर मान्यवर हजर होते. आजची बैठक यासाठी बोलवण्यात आलेली होती की नायलॉन मांजा विरोधी अभियान शहरात मोठ्या प्रमाणात राबवणं आवश्यक आहे. कारण मकर संक्रांतीच्या निमित्तानं शहरात नायलॉन मांजा आणि पतंगबाजीमुळं फार मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. त्यामध्ये पक्षी आजारी पडतात, पक्ष्यांचे पंख तुटतात, पाय तुटतात, परत आणखी प्राण्यांची हानी होते, प्राण्यांनाही अपघात होतात आणि पादचारी जाणारे येणारे लोक त्यांचे अनेक असे गंभीर अपघात झालेले आहेत की लोकांचे म्हणजे मानेला फास बसलेले आहेत आणि टाके बसलेले आहेत आणि मृत्यूही ओढवलेले आहेत. तर त्या दृष्टीने माननीय उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाला तसं पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल यांनाही आदेशित केलेलं आहे. आणि सेवाभावी संस्थांचा याच्यामध्ये रोल असा आहे की जनजागृती करणं. त्यासाठी आम्ही पण त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची, मनपाची मदत घेऊन जनजागृती मोहीम राबवत आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की आजच्या बैठकीत आमचा असाही म्हणजे निर्णय झाला की सणाच्या दरम्यान लोक पतंग उडवतात. हा लोकांमध्ये सण साजरे करण्याचा उत्साह असतो आणि एका गोष्टीला प्रतिबंध केला तर दुसऱ्या बाजूने लोक त्याच्यात पळवाट काढतात. त्यापेक्षा आमची प्रशासनाला आता आम्ही अशी विनंती करत आहोत की मकर संक्रांतीच्या निमित्त शहरात पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित झोन डिक्लेअर करावं. पण त्याचबरोबर पतंग उडवण्यासाठी जे बायोडिग्रेडेबल मटेरियल राहील, ज्याच्यामध्ये नायलॉनचा मांजा असणार नाही आणि ठराविक डायमीटरचा मांजा असेल, मोठ्या आकाराचा सुताचा मांजा असेल आणि प्लॅस्टिकचे पतंग असणार नाहीत, बायोडिग्रेडेबल मटेरियलचे पतंग असतील. त्याच्यामध्ये मनपा हद्दीमध्ये पतंग उडवणार आहे, ज्यामुळे अपघात होऊन नायलॉन मांजाच्यामध्ये दुर्घटना घडू याबाबत प्रति हप्त्यामध्ये जनजागरण करून रिपोर्ट देण्याची सूचना केल्यानुसार महानगरपालिकेच्या अंतर्गत दिनांक 28 डिसेंबर रोजी एक विशेष मोहीम जनजागरण निमित्त जो नायलॉन मांजा आणि तसेच त्याचे चरखे, पतंग इत्यादींची होळी करण्याकरता क्रांती चौकमध्ये नियोजन केलेलं आहे. आज सलोखा प्रस्थापन संस्था औरंगाबाद यांच्या कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मांजा विरोधी अभियान राबवण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
आणि दिनांक 28 डिसेंबर रोजी क्रांती चौक येथे सर्व पक्षीप्रेमी ना तिथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यावेळी नायलॉन मांजा विरोधी त्याची होळी केली जाईल, जे काही जप्त केलेलं जाईल त्याची, आणि लोकांना आवाहन करण्यात येईल की मांजा हा नायलॉन मांजा वापरण्यात येऊ नये. आज सलोखा या संस्थेच्या ऑफिसमध्ये मीटिंग झालेली आहे आणि मांजा वगैरे आहे त्यांच्याबद्दल इथं मीटिंग झालेली आहे की मांजा जो त्याच्यामुळं होणारे हानिकारक, त्याच्यामुळं आज ही मीटिंग राबवण्यात आलेली आहे. तर इथं डॉक्टर नाईकवाडे साहेब संस्थेचे अध्यक्ष यांनी ही मीटिंग घेतलेली होती आणि क्रांती चौकामध्ये येणाऱ्या जितका मांजा आहे त्याची होळी करण्यात येणार आहे. तर आपण सर्वांनी तिथं एकत्र येऊ, त्या सहभागी व्हावं. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कैलासवासी विनायकरावजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहरातील देवगिरी महाविद्यालयात 28 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हे महाराष्ट्रातील एक नामवंत आणि उच्च शिक्षणामध्ये आणि माध्यमिक शिक्षणामध्ये शिक्षण देणारी मोठी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक महाराष्ट्राचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री कैलासवासी विनायकरावजी पाटील यांच्या स्मृती समारोहानिमित्त आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. त्याचाच भाग म्हणून दिनांक 28 डिसेंबर रोजी वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे यावर्षी वादविवाद स्पर्धेचं 44वं वर्ष आहे. या वादविवाद स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये चंद्रपूरपासून ते कोकणापर्यंत आणि कोल्हापूरपासून ते उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाचे स्पर्धक भाग घेत असतात आणि ही महाराष्ट्रातली एक मोठी आणि नामवंत आणि मोठी स्पर्धा आहे की ज्यामध्ये प्रतिभावंत विद्यार्थी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येत असतात आणि हा समारोह दिनांक 28 तारखेला सकाळी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पांडे सर यांच्या हस्ते उद्घाटन समारोह आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव माननीय आमदार सतीशजी चव्हाण आहेत आणि बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी सुप्रसिद्ध साहित्यिका प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव हरसे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून मी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी इतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना स्पर्धक म्हणून स्पर्धेसाठी पाठवावं. औरंगाबादचा पारा घसरला असून तापमान 10 अंशापेक्षा कमी झाले आहे. या निमित्ताने यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढलेल्या थंडीमुळे जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. राज्यात थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे औरंगाबादचा पारा घसरला असून तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली उतरले तर पुणे 11.5 अंश सेल्सिअसवर, नागपुरातील किमान पारा 12.9 अंश सेल्सिअसवर तर नाशिकात 13 अंश सेल्सिअसची नोंद. या निमित्ताने यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. वाढलेल्या थंडीमुळे जिल्ह्यात थंडीची लाट उसळली असून नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे. नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त थंडी अनुभवायला मिळत आहे. रब्बी पिकांना शेतकरी पाणी भरत असल्यामुळे ही थंडीची लाट अजून जास्त ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन. कैसी चंदरी सी कड़ी माता देखदी हो खड़ी,
कैसी चंदरी सी कड़ी माता देखदी हो खड़ी तोर पोते हथी चुपते चुपीती होवेगी हाँ दिला दादी जी दे दिल ते की बीती होवेगी फतेह ਸਿੰਘ ਨੇ ਜਾ ਫਤਿਹ ਸਾਂਝੀ ਕੀਤੀ ਹੋਵੇਗੀ ਦਿਲਾ ਦਾਦੀ ਜੀ ਦੇ ਦਿਲ ਤੇ ਕੀ ਬੀਤੀ ਹੋਵੇਗੀ ਫਤਿਹ ਸਿੰਘ ਨੇ ਜਾ ਫਤਿਹ ਸਾਂਝੀ ਕੀਤੀ ਹੋਵੇਗੀ ਬਦਨਾਮੀਆਂ ਖੇੜਾ ਤੇਰਾ ਛੁੱਟਣਾ ਨਹੀਂ ਨਮਕ ਹਰਾਮੀਆਂ ਖੱਟੀਆਂ ਓਏ ਗੰਗੂਆ ਤੂੰ ਸਭ ਬਦਨਾਮੀਆਂ ਖੇੜਾ ਤੇਰਾ ਛੁੱਟਣਾ ਨਹੀਂ ਨਮਕ ਹਰਾਮੀਆਂ ਪਤਾ ਨਹੀਂ ਸੀ ਮਾੜੀ ਨੀਤੀ ਹੋਵੇਗੀ ਹਾਂ ਦਿਲਾ ਦਾਦੀ ਜੀ ਦੇ ਦਿਲ ਤੇ ਕੀ ਬੀਤੀ ਹੋਵੇਗੀ ਫਤਿਹ ਸਿੰਘ ਨੇ ਜਾ ਫਤਿਹ ਸਾਂਝੀ ਕੀਤੀ ਹੋਵੇਗੀ ਦਿਲਾ ਦਾਦੀ ਜੀ ਦੇ ਦਿਲ ਤੇ ਕੀ ਬੀਤੀ ਹੋਵੇਗੀ अरे वा किती छान काम करता तुम्ही महिला पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचा नाही ना अहो घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा अहो पार थकून जायचो साहेब आम्ही तब्येती पण बिघडायच्या या पाण्यापायी आमची कामं लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय आई आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय हार्दिक अभिनंदन तुझं ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपवून त्यांचे कष्ट कमी करून त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे त्यांचे आरोग्य उत्तम राखणे हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे हर घर नल से जल जल जीवन अभियान पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। इग्नू विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर नागेश्वर राव हे शहरात आले असता पत्रकाराशी त्यांनी संवाद साधताना आगामी डिजिटल अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली। सॉफ्ट कॉपी ऑफ द मटेरियल, सॉफ्ट कॉपी मटेरियल, ई कंटेंट, ई कंटेंट, दूसरा वीडियो जिसमें टीचर बोल रहा, तीसरा डिस्कशन फोरम, बच्चा और टीचर बातचीत कर रहा है, और चौथा है इवैल्यूएशन जो एनटीए कराती है, नेशनल टेस्टिंग एजेंसी, अगेन मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन, और ये सर्टिफिकेट देती है। ये सर्टिफिकेट पूरे देश में वैल्यू है। किसी भी यूनिवर्सिटी में आप उन 5 कोर्सेज से रेट ले सकते हैं। अगर आपने 15 क्रेडिट पास कर रखा है कहीं का तो 15 प्लस 5 जोड़ करके 20 होते हैं। तो ये जो क्रेडिट ट्रांसफर, जैसे बैंक में 10 रुपये जमा किया, 10 रुपये जोड़े तो 10, 20, 50 होता है। डिजी लॉकर, हाँ नहीं, डिजी लॉकर अलग चीज़ है। डिजी लॉकर में क्या है, आपकी डिग्रीज यहाँ पर जमा हो जाए और आपको बार बार डॉक्यूमेंट लेके जाने की जरूरत नहीं। ये आपका बैंक है, जैसे पैसा है,
प्रोग्राम में कोर्स, एक एक पेपर, मतलब बच्चे का एक एक पेपर जो भी पढ़ेगा उसको आपके अकाउंट में ट्रांसफर किया जाएगा। क्रेडिट ट्रांसफर, क्रेडिट रिकॉग्निशन, स्किलिंग की बात हो रही है। नेशनल स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन आ गई है। पहले ये नेशनल स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन का उतना महत्व नहीं था। मिनिस्ट्री ऑफ स्किलिंग 2018 में आई और ये नेशनल स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन पहले से ही काम करता था, लेकिन अब इसकी भूमिका बढ़ गई। अब ये क्या करता है कि आपके जो थ्योरी वाले पेपर, जैसे BA में पेपर, सब थ्योरी के पेपर है, क्या करेगा, नौकरी मिलती नहीं। MA में सब नौकरी नहीं मिलती, अब वो कहते स्किल शामिल करना। अभी 3-4 दिन बाद शायद आपको कुछ खबर मिले किस तरह से हम लोग स्किल को जोड़ रहे हैं नॉलेज से। BCom के कोर्स में हमने कहा कि फाइनेंस कंपनीज, HR कंपनीज के साथ स्किल के 5 कोर्स कर लो। 12 कोर्स तो आपके BCom के पुराने हैं और 5 कोर्स स्किल। कोर्स अच्छा हो गया। पहले खाली एक एग्जाम लेकर आ जाता है तो डिग्री ले जाओ, उस डिग्री की वैल्यू नहीं। सीखने के लिए कोई हुनर चाहिए, उसके लिए NSDC के कोर्सेज भी शामिल हो रहे हैं। तो उससे आपका BCom हो, BA हो, BSc हो, ये कोर्सेज भी प्रभावकारी। जमाते इस्लामी हिंदच्या युथ विंगच्या वतीने 25 डिसेंबर रोजी आमखास मैदानावर युथ कन्व्हेन्शन या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याबाबत आयोजकांमार्फत ADN सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली। यूथ विंग जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र की तरफ से 1 डे ऑल महाराष्ट्र यूथ कन्वेंशन औरंगाबाद में रखा गया है। ये कन्वेंशन में तमाम महाराष्ट्र के नौजवान शरीक होने वाले हैं और इस कन्वेंशन में नौजवानों को तामीरी रुख की तरफ तवज्जो दिलाई जाएंगी। हम देख रहे हैं कि आज समाज में किस तरह बुराइयां फैल रही है, खुसूसन नौजवान के अंदर नशे की लत, बेकार कापन, बेमकसदियत और तरह तरह की बुराइयां पनप रही है। इसके ख़ात्मे के लिए यूथ विंग जो है तो पूरे महाराष्ट्र में कोशा है और वो चाहती है कि समाज का जो निर्माण है वो अच्छे से हो, अखलाकियत पर हो, नौजवान अच्छे कामों की तरफ आए, अच्छाई को परवान चढ़ाए और बुराइयों से बचे। इस कन्वेंशन में ऑल इंडिया लेवल से हमारे ज़िम्मेदार सैयद सादुल्लाह हुसैनी साहब इंशाल्लाह इसमें तशरीफ़ फरमा रहे हैं। इसके बाद और महाराष्ट्र के अमीर हल्का जनाब रिजवानुर रहमान खान साहब वो भी इंशाल्लाह इसमें ख़िताब करेंगे और मुख्तलिफ़ फील्ड के जो से रिलेटेड लोग हैं जो वाकई में समाज में काम कर रहे हैं, एक्टिविस्ट है, इंशाल्लाह वो भी इसमें आ रहे हैं। मुंबई से हमारे फ़ेरोज़ खान साहब जो बड़े पैमाने पर जो बच्चे नशे की लत में मुलविस है उस पर ये काम कर रहे हैं और ऐसे दीगर हजरात जो अपनी अपनी फील्ड में महारत रखते हुए आ रहे हैं। और इस कन्वेंशन की एक ख़ास बात ये भी है कि इसके अंदर एक एग्जीबिशन रखा गया है। ये एग्जीबिशन के ज़रिए यूथ विंग जमात इस्लामी ये चाहती है कि नौजवान जो है तो कारोबार की तरफ आए, अच्छे तरीके से कारोबार करे और उनके अंदर नए नए आइडियाज़ परवान चढ़े। तो इंशाल्लाह आने वाली 25 तारीख को आम खास मैदान पर ये ऑल महाराष्ट्र 1 डे कन्वेंशन होने जा रही है। तमाम नौजवानों से गुजारिश है कि 10 बजे से शाम 5 बजे तक इसमें शरीक रहे और एग्जीबिशन ये सुबह 10 बजे से रात 9 बजे तक ये रहेंगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नेमण्यात आलेल्या विभागीय चौकशी समितीने जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना क्लीन चिट दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नेमण्यात आलेल्या विभागीय चौकशी समितीची या संदर्भात साक्षांकित अहवालाची प्रत नुकतीच प्राप्त झाली आहे। यात 6 सप्टेंबर 2021 रोजी वृत्तपत्र विद्या व जनसंवाद विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या संदर्भात अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तसेच कुलगुरू यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। जनसंपर्क कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेली असता मास्क काढण्यास सांगितले तसेच व्हॉट्सअप चॅटिंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता। या संदर्भात कुलगुरू यांनी माजी न्यायमूर्ती AT शेख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती। समितीने 10 जणांच्या साक्षी तपासून तसेच जनसंपर्क कार्यालयातील व्हिडिओ फुटेज तपासले। या संपूर्ण चौकशीत काहीही गैरकृत्य घडले नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले। त्यामुळे चौकशी समितीने या संपूर्ण प्रकारातून संजय शिंदे यांना क्लीन चिट दिली असल्याची माहिती
विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो तर्फे रविवारी 8 जानेवारी रोजी भारतीय व विदेशी जातिवंत श्वानांचे भव्य प्रदर्शन मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे आयोजित केले असून याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. यावर्षी 8 जानेवारी रविवार 2023ला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आम्ही श्वान प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही 150 श्वानांकरता जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या श्वान प्रदर्शनामध्ये जवळजवळ 25 श्वानांच्या जातींना आम्ही बोलवायचा प्रयत्न करत आहोत आणि 25 जातींचे अप्रॉक्सिमेटली 200 किंवा 150 ते 200 पर्यंत श्वान येतील अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये सकाळी 7 वाजता आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा फॅन्सी ड्रेसची एक छानशी रॅली काढणार आहोत. यानंतर आपल्या श्वानांची जी काही तपासणी होईल, जे काही परीक्षक त्यांना तपासतील त्याच्यानंतर त्यांना बक्षिसं देण्यात येणार आहेत आणि यासाठी जवळजवळ 20 प्रकारच्या कंपन्या आपले खाद्य, आपले प्रॉडक्ट्स घेऊन तिथं आपली वाट बघत आहेत. आणि याच वेळेला श्वान प्रदर्शनामध्ये महानगरपालिकेतर्फे जे काही लायसन्स आपण काढतो त्या लायसन्स काढण्याकरताचा एक स्टॉल स्पेशली तिथे आम्ही अरेंज केलेला आहे. ज्यांच्याकडे लायसन्सेस नाहीत त्यांनी आपल्या श्वानांचे लायसन्स तिथे काढून घेता येतील. आणि सेल्फी पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर तिथे आम्ही 4 संस्थांना जे आपल्या रस्त्यावरच्या श्वानांकरता काम करतात, त्यांना ॲक्सिडेंट झाले, कोणी आजारी असेल तर त्यांना जे काही मदत करतात असे मदत करणाऱ्या 4 संस्थांचा आम्ही तिथे सत्कार करणार आहोत. यासाठी मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी तिथे आपल्या श्वानांची नोंदणी करावी. वेगवेगळ्या प्रकारचे श्वान, त्यातल्या समजा का इंडियन श्वान असतील, भारतीय श्वानांकरता आम्ही तिथे आम्ही त्यांना जास्त अपेक्षा करतो आहोत. कारण आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या चांगल्या जातीचे श्वान आहेत. इंडियन कॉमर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर वाल्मिक सरोदे यांची निवड करण्यात आली असून परिषदेच्या समारोपानंतर ICAच्या कार्यकारिणीतील शनिवारी मावळत्या अध्यक्षा डॉक्टर सश्मिता सामंता यांच्याकडून सूत्रे स्वीकारण्यात आली आहेत. 10 वर्षानंतर महाराष्ट्राला ICAच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास 73व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे यजमानपद मिळाले आहे. या परिषदेच्या निमित्ताने इंडियन कॉमर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. ICA कार्यकारिणीची शुक्रवारी सायंकाळी नाट्यगृहात अध्यक्षपदी डॉक्टर वाल्मिक सरोदे यांची सर्वानुमते निवड करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. डॉक्टर सरोदे हे वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असून नुकतीच त्यांची व्यवस्थापन परिषदेवर देखील नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीस मावळत्या अध्यक्षा डॉक्टर सस्मिता सामंता, सचिव डॉक्टर पुष्पेंद्र मिश्रा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल डॉक्टर वाल्मिक सरोदे यांचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी अभिनंदन केले आहे. इंडियन कॉमर्स असोसिएशन या वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्रातील सर्वात मोठ्या संख्येच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉक्टर वाल्मिक सरोदे यांच्या रूपाने पहिल्यांदाच मराठवाड्याला मिळाला. यापूर्वी डॉक्टर शिवशंकर मिश्रा यांना अध्यक्षपद मिळाले, मात्र ते मूळ विदर्भाचे होते. आजपर्यंत डॉक्टर MS गोसावी नाशिक, प्राध्यापक AD शिंदे कोल्हापूर, डॉक्टर SS मिश्रा औरंगाबाद, प्राध्यापक SG देशपांडे जळगाव, डॉक्टर बबनराव तायवडे नागपूर आणि प्राचार्य TA शिवारे या महाराष्ट्रातील प्राध्यापकांना ICAच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. Department of BBA, Jamshedpur Women's University, and my co-author is Dr. Kamini. She is also from Jamshedpur Women's University. So my topic is business transformation through digital marketing. So when we talk about digital marketing, it is something which is very much there in today's scenario.
and everywhere you can see digital marketing plays a very important role. And the main question is, we know about digital marketing, but we don't know how to capture data through digital marketing. So today I will show something that how we can capture the audience. So importance of web analytics in digital marketing. The bifurcation can be done through cookies, your server logs and your page logs. So when we talk about cookies, these are the things which are there in today's world, and through this we can capture the data. And the page log is something which is very much there in the market, and every time whenever there is any kind of traffic in the page or in website, then we can capture the data. औरंगाबाद किल्ला परिसरातील अतिक्रमण धारकांनी 31 डिसेंबर पर्यंत स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, नाहीतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. शहरात होणाऱ्या G20 परिषदेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी बिबिका मकबरा परिसर, दौलताबाद किल्ला आणि वेरुळलेणी परिसरातील अतिक्रमणाची पाहणी करून लवकरात लवकर अतिक्रमण काढण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. वेरुळलेणी परिसरातील अतिक्रमण काढून त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत नियोजन करावे. तेथील MTDCच्या मालकीच्या असणाऱ्या पार्किंगमध्ये वाहने लावण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी वेरुळ येथून जाणाऱ्या बायपासच्या जागेची देखील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. कोरोनासाठी प्रशासन सज्ज, नागरिकांनी घाबरून न जाता त्रिसूत्रीचे पालन करावे, प्रशासनाचे आवाहन. ICAच्या अध्यक्षपदी डॉक्टर वाल्मिक सरोदे यांची वर्णी, 10 वर्षानंतर महाराष्ट्राला अध्यक्षपदाचा बहुमान. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र ADR.